शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय येथील सक्रिय परिचारिकांचे दिनांक 26 ऑगस्ट व 27 ऑगस्टला 1 तास काम बंद आंदोलन करण्यात आले। कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व उत्तराखंड येथे एक नर्स महिलेवर अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। रुग्णालयात सुरक्षिततेच्या व सुव्यवस्था, कायदेशीर संरक्षण, चेंजिंग रूम, सर्व वार्डमध्ये परिचारिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पोलीस चौकीची स्थापना आदी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। या संदर्भातील निवेदन स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे। दरम्यान आंदोलकांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून दिलेली ही प्रतिक्रिया। आज 26 ऑगस्ट 2024 आजपासून आमचा 2 दिवसाचा 1 तासासाठी काम बंद आंदोलन आम्ही जाहीर केलं आहे आणि आमच्या परिचारिका संघटनाची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरतर्फे आमच्या चंद्रपूर शाखाने यावर आपला ठाम संप जाहीर केला आहे। तर आमचा संपाचा मुद्दा असा आहे की कलकत्ता आणि उत्तराखंडमध्ये महिला कर्मचारी आणि महिला डॉक्टरवर जे अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। तसेच आपल्या रुग्णालयात किंवा बरेचसे असे रुग्णालय आहे जिथे महिला कर्मचारीसाठी पुरेसा सुरक्षा व्यवस्था नाही आहे आणि तिथे सुरक्षा कर्मचारीचा तुटवडा आहे। त्यामुळे आम्ही इथे संप पुकारलेला आहे। आमची मागणी अशी आहे की इथे महिला कर्मचारीसाठी सेपरेट रूम्स पाहिजे, सेपरेट त्यांना बाथरूम हवी आहे, त्यांना सेपरेट आपले कार्यशाळामध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आम्ही शासनाकडे जाहीर आवाहन करतो।